नमस्कार. टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत प्रभाग 6 मध्ये. आपल्यासोबत इथले उमेदवार आहेत राजीव कीर, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. या प्रभागामध्ये त्यांचं विजन काय राहणार आहे, ते कोणकोणती कामं करणार आहेत, लोकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवणार आहेत, या सगळ्यांविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. राजीवजी, तुमचं स्वागत आहे नमस्कार मायक्रोफोनमध्ये. नमस्कार. पहिला मुद्दा, तुम्ही राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहात. तुम्ही वॉर्ड क्रमांक 6 मध्ये निवडणूक का लढवताय? मी गेली 30 वर्ष समाजसेवा आणि राजकारणाचं काम करतो आहे आणि अनेक वर्ष समाजकारण आणि राजकारण करत असताना आमच्या युतीचे नेते दीपकजी पटवर्धन साहेब, सचिनजी वाहाळकर साहेब, तसंच रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांनी मला प्रभाग क्रमांक 6 मधून या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार सर्व युतीचे कार्यकर्ते यांनी मला या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न केले आणि मला इथे उमेदवारी मिळालेली आहे. रत्नागिरी शहरातील हा प्रभाग क्रमांक 6 जो आहे त्याच्यामध्ये बहुतांश सर्व कामं ही नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत शिल्पाताई सुर्वे त्यांनी आणि माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांनी बरीचशी कामं पूर्ण केलेली आहेत. परंतु रत्नागिरीतील आणि ह्या प्रभाग क्रमांक 6 मधील जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे त्यांना इथला कचऱ्याचं व्यवस्थापन, इथल्या आरोग्याच्या समस्या, डासांचा प्रादुर्भाव आणि पाण्याचं नियोजन, लाईटचं नियोजन, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर लक्ष देऊन आपल्याला या प्रभागामध्ये कुठलीही कामाची बाकी शिल्लक आपल्याला ठेवायची नाही आहे. तुम्ही जेव्हा प्रचाराला फिरताय तेव्हा लोक काय तुम्हाला काय म्हणतायत, तुमच्याकडे काय समस्या मांडतायत? आम्ही जवळजवळ मी 5 दिवसात हा प्रभाग संपूर्ण पिंजून आम्ही काढलेला आहे. जवळजवळ 99% मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रभागामध्ये एकूण 67 इमारती आहेत आणि ह्या 67 गृहनिर्माण संस्थांमध्ये आम्ही भेटी दिलेल्या आहेत आणि असं असताना तिथल्या लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलाय की तुम्ही आमच्याकडे आलात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. या प्रभागातील कामं सगळी चांगली झालेली आहेत. ज्या काही किरकोळ लोकांच्या वैयक्तिक काही गोष्टी आहेत, कोणाचं इलेक्शन कार्ड मिळालेलं नाही, कोणाला रेशन कार्ड मिळालेलं नाही, तर ह्या ज्या किरकोळ समस्या आहेत त्या मात्र त्यांनी आम्हाला सांगितल्या. बाकी आमच्याकडे फार मोठी कामं किंवा विकास कामं पाहिजेत असं इथे कुठे आम्हाला सांगितलं नाही. परंतु छोटी छोटी एखादा रस्ता राहिलाय चुकून किंवा पाण्याचं कुठे थोडंसं एखाद्या ठिकाणी आलं नाही असं, परंतु 90% कामं ही झालेली आहेत. भविष्यात तुम्ही काय करणार आहात या प्रभागामध्ये? काही आहे का नजरेसमोर की ही गोष्ट मला करायची आहे? या प्रभागामध्ये एखादं नाना नानी पार्क किंवा एक अद्ययावत व्यायामशाळा आणि चांगलं वाचनालय अशा ठिकाणी या ठिकाणी जर केलं तर इथले जे नागरिक आहेत त्यांना चांगलं वाचनालय मिळू शकते, एक अद्ययावत व्यायामशाळा मिळू शकेल, एखादं चांगलं गार्डन मिळू शकेल. अशा पद्धतीचं आपल्याला व्हिजन समोर ठेवायचं आहे. राजूजी, तुम्ही यापूर्वी म्हणजे आता निवडणूक लढवण्यापूर्वी तुम्ही भाजपमध्ये होतात आणि अचानकपणे तुम्ही शिवसेनेमध्ये आलात. तुम्ही सांगितलं की कसं काय काय झालं, नक्की का असं झालं, काय घडामोडी घडल्या? मी गेली 30 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करतोय. या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप यांची अनेक वर्षाची युती आहे आणि असं असताना मी गेली एक 7-8 वर्ष कोरोनाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो, 2018-19 पासून. आणि भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, परंतु रत्नागिरीमध्ये शिवसेनेचंही प्राबल्य आहे. सीट शेअरिंग हा जो विषय असतो, या सीट शेअरिंगमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला थोड्या कमी जागा येत होत्या आणि आमचे दोन्ही पक्षांमधले माझे जे काय प्रेमळ संबंध आहेत त्यांच्यामुळे मला सीट शेअरिंगमध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना ह्या माझा जो मूळ पक्ष आहे त्या पक्षातून निवडणूक लढण्यासाठी मला संधी मिळाली आणि मी ती स्वीकारली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचून या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न आहे. तुमच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांना किती आव्हान मानता तुम्ही? उमेदवार आज मी दिवसातून 8 तास, सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते 9, 8 ते 9 तास मी या प्रभागामध्ये प्रचार करतोय. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. समोरचे जे
माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहेत तर मी त्यांना अजिबात कमी लेखत नाही. त्यांची पण ताकद असणार आहे. परंतु माझ्याकडे आणि माझ्या पक्षाकडे जे कार्यकर्त्यांचं बळ आहे, शिवसेनेचे फार मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, ते जे राजू कीर जो हा उमेदवार आहे हा कुठल्या पक्षाचा नसून तो स्वतः मी आहे अशा पद्धतीने शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे लोक आणि कार्यकर्ते काम करतायत. काय आवाहन कराल तुम्ही जनतेला? मी जनतेला असं आवाहन करेन की रत्नागिरी शहराच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 हा जो शिल्पाताई सुर्वे, बंड्याशेठ साळवी यांचा हा पारंपरिक शिवसेना आणि भाजप युतीचा हा वॉर्ड आहे. आणि या वॉर्डमधून मतदारांनी सगळ्यात जास्त मतदान किंवा मताधिक्य ह्या युतीच्या उमेदवारांना द्यावं. आणि आमचे युतीचे प्रभाग क्रमांक 6 मधील आणि शिल्पा सुर्वे ज्या नगराध्यक्ष यांना मोठ्या फरकाने विजयी करावं असं मी आवाहन करेन. धन्यवाद. हे होते राजीव कीर, ज्यांनी काय काय घडामोडी घडल्या, कसे ते भाजपमधून शिवसेनेमध्ये आले आणि या प्रभागामध्ये ते काय काय करणार आहेत, त्यांचं विजन काय राहणार आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता नगरपालिका निवडणुका या 2 तारखेला आहेत, 3 तारखेला निकाल आहे. त्यानंतर काय होतं हे आपण पाहणार आहोत.